इंदर लाडक्या बहिणींसाठी दिलासादायक बातमी। गावातील महिलांनी स्थापन केलेल्या बचत गटांना आता कोणतेही तारण किंवा जामीनदार न देता बँकांकडून 25 लाखांपर्यंत कर्ज मिळणार आहे। बचत गटाला 1 वर्ष पूर्ण झाल्यानंतर सुरुवातीला 1.5 लाखांपर्यंत कर्ज मिळेल आणि कर्जाची परतफेड वेळेत केल्यास पुढील टप्प्यात 3 लाखांपर्यंत कर्ज मिळेल। त्यानंतर हळूहळू कर्ज मर्यादा वाढवली जाईल। 3 लाखांपर्यंतचं कर्ज वार्षिक 7% व्याजदराने उपलब्ध होईल। हम सारी महिलाओं के लिए ला रहे हैं, तो हम लोग फॉर्म भरते टाइम भी क्या क्या उनके लिए नए ऑप्शंस दे सकते हैं कि उनको फॉर्म भरने के लिए तकलीफ ना हो। ज़्यादा से ज़्यादा ये स्कीम जो है वो हमारी महिलाओं तक पहुंचनी चाहिए। और आज जब हम ये स्कीम महायुति की सरकार की तरफ से आप सबके लिए ला रहे, तो मुझे आप सबको बताना ये ज़रूरी है कि 2.5 करोड़ से ज़्यादा महिलाओं को ये हमारी जो विमेन और चाइल्ड डेवलपमेंट डिपार्टमेंट है वो आज ये लाडली बहन योजना का लाभ दे रहे। हम लोग ने कभी भी किसी भी जाति धर्म में कोई भी डिस्क्रिमिनेशन ना करते हुए ज्यादा से ज्यादा सारी महिलाओं को ये लाभ कैसे मिले, उसके लिए हमने ज्यादा से ज्यादा प्रयास किया। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून होईल असंच अभिवचन देण्यासाठी आज हा कार्यकर्त्यांचा मेळावा या ठिकाणी आयोजित केला। आदरणीय दादांनी ज्या वेळेला सत्तेमध्ये महायुतीच्या सरकारमध्ये सहभागी होण्याची भूमिका घेतली, ती भूमिका घेत असताना सर्वप्रथम दादांनी जी भूमिका घेतली ती अशी होती की शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारधारेसोबत कुठेही फारकत न घेता आपण या महायुतीमध्ये सहभागी झालेलो आहोत। म्हणून आज शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारधारेवरच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ही येणारी महानगरपालिकेची सुद्धा निवडणूक लढवणार आहे। याच्या बाबतीमध्ये कोणाच्याही मनामध्ये शंका असण्याचं कारण नाही। महानगरपालिकेच्या क्षेत्रामध्ये असणारे आपले प्रश्न विविध आहेत। शेवटी सगळ्यांना वाटतं की आपल्या आपल्या प्रभागामध्ये मूलभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या जाव्या, मग पाण्याची असो, रस्त्याची असो, गटरची असो। एका बाजूला या सगळ्या समस्या असताना आज सणाचा मी आवर्जून या ठिकाणी उल्लेख करीन, माझी विधिमंडळातील सहकारी म्हणून ती काम करत असताना मधल्या कालावधीमध्ये इथलं क्रीडा संकुल असो, वेगवेगळ्या सुविधा असो, महिलांसाठी बचत गटांसाठी काय योजना आपल्याला करता येतील, कौशल्य विकास असो, महिला बाल विकास असो, आदरणीय दादांच्या ठोक निधीतून असो, काय काय आपल्या मतदारसंघासाठी करता येईल यासाठीच सना नेहमी त्या ठिकाणी झटत राहिली। आणि म्हणून एक तिच्यासारखी होतकरू सहकारी आम्हाला सगळ्यांना मिळाल्याचा एक आनंद वेगळ्या पद्धतीने। नगरपालिकेच्या झालेल्या निवडणुकांमध्ये सुद्धा स्टार प्रचारक म्हणून ज्या वेळेला सनावर जबाबदारी दिली गेली, त्यावेळेला अगदी मराठवाड्यामधलं बीड असो, परभणी असो, अगदी तिथपर्यंत पोहोचून सुद्धा पक्षाचं संघटन आणि तिथं प्रचार यंत्रणा कशी राबवता येईल यासाठी एक कार्यकर्ते आणि पदाधिकारी म्हणून पक्षाने जी जबाबदारी त्या ठिकाणी दिली, एक आमदार म्हणून जी जबाबदारी दिली, ती सनाताईंनी आपल्या सर्वांच्या वतीने पार पाडली। आम्ही सगळेच जण आमच्या मतदारसंघामध्ये त्या ठिकाणी होतो। आज खरं तर महानगरपालिकेची निवडणूक आज या विधानसभा मतदारसंघामध्ये सुद्धा जवळपास 6-7 जागांवर आपण ताकदीने लढवणार। नवाबाईंनी ज्याचा उल्लेख केला की मुंबईमध्ये सुद्धा त्यांनी असेल आणि व्यासपीठावर बसलेले असतील यांची एक समिती आदरणीय दादांनी, तटकरे साहेबांनी, प्रफुल्लबाईंच्या मार्गदर्शनाखाली त्या ठिकाणी स्थापन झाली। प्रत्येक प्रभागामध्ये आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये मुंबईच्या ही स्वतंत्र बैठक ही त्या ठिकाणी घेण्यात आली आणि त्यातून जे काही आपले कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांच्या सूचना आहेत त्याचा एक अहवाल तयार करून त्यांनी पक्षासमोर सादर केला। आणि चांगल्यातल्या चांगल्या पद्धतीनं कशी महानगरपालिकेमध्ये सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं अस्तित्व राहील यासाठी ही व्यासपीठावर सर्व मंडळी जे आहेत ते त्या ठिकाणी प्रयत्न करतायत। पण त्या प्रयत्नांना यश कधी मिळेल, ज्या वेळेला आपण सगळी मंडळी त्यांना साथ द्याल त्याच वेळेला आपल्याला या महानगरपालिकेमध्ये अपेक्षित असं यश मिळणार आहे। त्यामुळे माझी आपल्याला सर्वांना विनंती राहील, खासकर माझ्या उपस्थित असणाऱ्या लाडके बहिणी, मुझे आज आप सबको बताना है कि जब ये लाडली बहन योजना महायुति की सरकार की तरफ से आई, मुझे याद है जब हम लोग ये पूरा इम्प्लीमेंटेशन कर रहे थे, हर हफ्ते नवाब भाई का, सना का फोन रहता था कि आदिति ये नई स्कीम है, हम सारी महिलाओं के लिए ला रहे हैं, तो हम लोग फॉर्म भरते टाइम भी क्या क्या उनके लिए नए ऑप्शंस दे सकते हैं कि उनको फॉर्म भरने के लिए तकलीफ ना हो। ज़्यादा से ज़्यादा ये स्कीम जो है वो हमारी महिलाओं तक पहुंचनी चाहिए।
और आज जब हम ये स्कीम महायुति की सरकार की तरफ से आप सबके लिए ला रहे, तो मुझे आप सबको बताना ये जरूरी है कि 2.5 करोड़ से ज्यादा महिलाओं को ये हमारी जो विमेन और चाइल्ड डेवलपमेंट डिपार्टमेंट है वो आज ये लाडली बहन योजना का लाभ दे रहे। हम लोग ने कभी भी किसी भी जाति धर्म में कोई भी डिस्क्रिमिनेशन ना करते हुए ज्यादा से ज्यादा सारी महिलाओं को ये लाभ कैसे मिले, उसके लिए हमने ज्यादा से ज्यादा प्रयास किया। और आज हमारी महानगर पालिका के क्षेत्र में भी सबसे ज्यादा बेनिफिशरीज जो है वो हमारे अणुशक्ति नगर में है। ये क्यों है? ये हमारे जो एमएलए है इन्होंने और नवाब भाई ने एकदम माइन्यूटली प्लानिंग किया कि फॉर्म्स कैसे फिल किए जाएं, जितने भी फॉर्म्स फिल हो उनको लाभ कैसे दिया जाए। और ये सब चीजें एक एमएलए और लोक प्रतिनिधि तभी करते हैं जब उनकी आपके साथ अटैचमेंट। पिछले कई सालों से वो आपके लिए काम कर रहे हैं। आज भी जब उन्होंने आपके साथ बात की, आपके साथ यहाँ पे उन्होंने जब मार्गदर्शन किया, तो उनका उसके पीछे का जो मकसद है वो यही है कि हमारे कार्यकर्ता जो है वो हमारे महानगर पालिका में चुन के आने चाहिए। जैसे सना आज विधिमंडल में काम कर रही है, वैसे महानगर पालिका के क्षेत्र में भी हमारे अगर नगर सेवक चुन के आएंगे तो और भी ज्यादा पक्ष की ताकत तो बढ़ेगी, लेकिन लोगों का अच्छे से काम हो पाएगा। यही उनका भी इस चुनाव में ज्यादा से ज्यादा प्रयास रहेगा। माझी तर तुम्हाला सगळ्यांना विनंती राहील की शिव फुले शाहू आंबेडकरांच्या विचारधारेवर काम करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सगळ्या कार्यकर्त्या आणि पदाधिकाऱ्यांनी जबाबदारी घ्यावी, प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचावं आणि अधिकाधिक आपले नगरसेवक नगरसेविका कसे निवडून येतील यासाठी आपण सगळ्यांनी मिळून प्रयत्न त्या निमित्ताने करूयात, अशीच विनंती मी या ठिकाणी करते। मुश्रीफ साहेबांचं आपल्याला सगळ्यांना मार्गदर्शन होणार आहे, त्यामुळे अधिक वेळ मी या ठिकाणी आपल्या सगळ्यांचा घेणार नाही। पण येत्या या आपल्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आपल्या आमदाराचे हात जर आपल्याला बळकट करायचे असतील तर अधिकाधिक आपले नगरसेवक कसे निवडून येतील यासाठी आपण सगळ्यांनी मिळून प्रयत्न करूयात, अशीच या निमित्ताने विनंती करते। आपल्या सर्वांसोबत संवाद साधण्याची संधी मला या ठिकाणी मिळाली। मी सना आपल्याला या ठिकाणी आपली एक भगिनी म्हणून आश्वासित करते की येत्या कालावधीमध्ये महिलांच्या दृष्टिकोनातून महिलांचे बचत गट असतील, त्यांचे बचत गट भवन असतील, महिला व बाल विकास विभागाच्या विविध योजना असतील, तुमच्या पुढाकारातून ह्या संबंध मतदारसंघामध्ये आपण राबवूयात। आणि त्याचबरोबर आपल्या महिलांना आर्थिकरित्या अधिकाधिक कसं सक्षम करता येईल, तरुणांना कसं सक्षम करता येईल यासाठी आपण पुढच्या कालावधीमध्ये आदरणीय दादांच्या मार्गदर्शनाखाली काम करूयात। पण हे सगळं करत असताना तुम्ही सगळ्यांनी सणाचे हात बळकट केले पाहिजे आणि तिच्यासाठी या मतदारसंघातून तिला ताकद देण्यासाठी अधिकाधिक नगरसेवक आणि नगरसेविका निवडून आणल्या पाहिजेत, अशीच विनंती या निमित्ताने करते। पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे आभार मानून महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने सर्वच कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा देते। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी, जय भीम। या ठिकाणी यायला विलंब होणार होता आणि म्हणूनच आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की महानगरपालिकेच्या निवडणुकीची आचारसंहिता काही दिवसांपूर्वीच त्या ठिकाणी जाहीर झालेली आहे आणि ती जाहीर झालेली असल्यामुळे आचारसंहितेची सुद्धा काही बंधनही आपल्याला आहेत आणि कार्यकर्त्यांचा मेळावा आणि वरिष्ठ नेत्यांचं मार्गदर्शन हे त्या ठिकाणी होणं गरजेचं आहे। आणि म्हणूनच आज मुश्रीफ साहेब यांना आदरणीय दादांनी सुद्धा विनंतीपूर्वक सूचना केली, मलाही दादांनी त्या ठिकाणी सूचना केली की आदिती तुम्ही जाऊन कार्यकर्त्यांच्या मेळाव्यामध्ये सहभागी व्हा आणि मग जर त्यांच्या मीटिंग त्या ठिकाणी लवकर आटपल्या तर तेही त्या निमित्ताने आपल्या सर्वांसोबत संवाद साधतील। महानगरपालिकेची निवडणूक ही प्रदीर्घ कालावधीनंतर होते। 2017 मध्ये शेवटची महानगरपालिकेची निवडणूक झालेली होती। मला आठवते जिल्हा परिषद नंतर लगेचच महानगरपालिका या निवडणुका साधारणपणे होत असतात, पण मधल्या कालावधीमध्ये कोविडचं संकट आलं, वेगवेगळी नैसर्गिक आपत्ती सुद्धा आली, आरक्षणाच्या संदर्भामध्ये सुद्धा कोर्टामध्ये चालणारे पेटिशन असतील, इतर सगळ्या बाबी असतील आणि याच्यातून आज प्रदीर्घ कालावधीनंतर महानगरपालिकेच्या निवडणुकीला आपण सगळेच जण मतदान करणार आहोत।
पण ज्याचा उल्लेख आदरणीय नवाबाईंनी या ठिकाणी केला, ज्याचा उल्लेख